निराकार गुरु गुरु रे निर्गुण गुरु सृष्टिकार गुरु विश्वंभर। अनेक वेळा आपल्या जीवनामध्ये खूप अशा पैशांच्या अडचणी येतात, आर्थिक व्यवहार आपले थांबलेले असतात, रखडलेले असतात आणि त्यातून बाहेर पडण्यासाठी आपल्याला खूप असे कष्ट करावे लागतात। अनेक वेळा आपण असं पाहिलंय की परिस्थिती आपल्या हाताच्या बाहेर जाते, कोणताही मार्ग दिसत नाहीये, अडचणींवर अडचण, अडचणींवर अडचण, संकटावर संकट आपल्यावर येत असतं आणि या संकटातून बाहेर पडण्याचा मार्ग भेटत नाहीये। अनेक वेळा आपण डिप्रेशन मध्ये जातो, अनेक वेळा आपण स्ट्रेस घेतो, टेन्शन घेतो, काळजी करतो आणि त्यातच आपल्याला दवाखाना चालू होतो आणि त्या टेन्शन मध्ये आपली मानसिक स्थिती अगदी बिघडली जाते। त्यावेळेस आपण घरातल्या व्यक्तींवर तोंड सुख घ्यायला सुरुवात करतो, अनेक वेळा घरात आपण चिडचिडपणा करतो, आपण घरातल्या व्यक्तींशी व्यवस्थित वागत नाहीये, आपली किरकिर घरातच नव्हे बाहेरही वाढते। आपली मित्रमंडळी असेल, आपले समाजातील अनेक लोक असतील, नातेवाईक असतील, त्यांच्याबरोबर आपण रागातच सतत बोलत असतो आणि यातूनच काय होतं की शत्रुत्व निर्माण होतं किंवा जे आपले जवळची लोक आहेत ती लोक अक्षरशः लांब होऊन जातात। तर हे कशामुळे होतंय, तुम्ही कधी याचा विचार केलाय का? तुम्ही कधी पाहिलंय का तुमचे ग्रह तुमच्यावर रुष्ट आहेत का? का तुमचं प्रारब्ध खराब झालेलं आहे का? तुमचं ग्रहमान बदललेलं आहे, वेळ तुमची खराब आहे किंवा तुमच्या मागे कुणी हात धुवून लागलेला आहे, कुणी काही तुमच्यावर काही केलंय का? तुम्ही बर्बाद होण्यासाठी जर कुणी काही तंत्र साधना केली का? याचा तुम्ही विचार कधी केलाय का? संकट आले फेस करताय, संकट आली तोंड देताय, पण कधीतरी कुठेतरी थांबून विचार केलाय का? का बरं माझ्यावर जीवनामध्ये संकटावर संकट येतात? माझ्या शेजारची व्यक्ती आहे, 4 तास फक्त काम करते आणि त्याच्याकडे सर्व प्रकारचं भौतिक सुख आहे, 1 वर्षात त्याने गाडी घेतली, बंगला बांधला, सगळं त्याच्याकडे झालं, पण मी 12-12 तास दिवसभर राबतोय, पण त्या कष्टातून जेवढं मला मिळायला पाहिजे त्याच्या कमीच मला मिळतंय। माझं काय चुकतंय की मला 18-20 दारिद्र्य भोगावं लागतंय? मला या संकटातून कसं बाहेर पडता येईल? तर मी तुम्हाला त्यासाठीच आजचा एक उपाय आणलेला आहे। श्रावण मंगळवारचा हा उपाय आहे, महा उपाय आहे। तुम्ही पाहचाल की या श्रावणामध्ये 3 मंगळवारी तुम्ही हा उपाय करताय तर बघा, कोणतेही दोष असू द्या, बाधा असू द्या, रोग असू द्या, दूर जातील। 3 दिवसामध्ये पैशांचे योग बनायला सुरुवात होतील, 3 दिवसामध्ये पैसे येतील। खरंच सांगतोय पैसे येतील, पण कसं की प्रामाणिकपणे कष्ट आपण केलं पाहिजे, प्रामाणिकपणे आपण उपाय केले पाहिजेत। जर उपाय आणि भगवंताची सेवा करतोय, सात्विक उपाय करतोय तर निश्चितच भगवंत आपल्याला सहाय्य होत असतात। मी तुम्हाला सांगेन हा उपाय तुम्हाला सांगणार आहे तो महादेवांचा आहे, महादेवांच्या 11व्या रुद्राचा म्हणजे मारुती रायांचा हा उपाय आहे, मंगळवारच्या दिवशी करण्याचा हा उपाय आहे। तर आता मंगळवारच्या दिवशी एक्झॅक्टली आपल्याला करायचंय काय तर तुम्हाला सांगेन, मंगळवारच्या दिवशी संध्याकाळच्या वेळेस तुम्हाला हा उपाय करायचा आहे। काय उपाय करायचा आहे? संध्याकाळी 9 वाजल्यापासून रात्री 12 पर्यंत तुम्ही हा उपाय करू शकता। तर काय उपाय आहे तर तुम्हाला घरामध्ये स्वच्छ आंघोळ करून घ्यायची। पहिल्यांदा आंघोळ झाल्यानंतर घरामध्ये गुलाबजल असेल तर गुलाबजल शिंपडा किंवा गोमूत्र असेल तर गोमूत्र सगळीकडे घरामध्ये शिंपडा। त्याच्यानंतर श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम म्हणत म्हणत एक पाट घ्या। पाट घेतल्यावर लाल कलरचं वस्त्र त्याच्यावर नवीन टाका, तिथं मारुती रायांचा फोटो तुम्ही स्थापन करा। स्थापन केल्यानंतर तिथे एक दिवा प्रज्वलित करा। दिवा प्रज्वलित केल्यानंतर तुम्हाला फुलं तिथं लाल कलरची मारुतींना व्हायच्यात। त्याच्यानंतर घरामध्ये शेंगा असतील बघा, शेंगदाण्याच्या शेंगा असले तर ठीक आहे किंवा शेंगदाणे गुळ मारुतींच्या पुढे प्रसाद म्हणून ठेवायचंय। कोणताही भोग लावला मारुतींना तरी चालेल, मनापासून लावा। तिथं अगरबत्ती प्रज्वलित करा, धूप प्रज्वलित करा। त्याच्यानंतर एक छोटस काम करायचंय, एक 7 लवंगा घ्यायच्यात तुम्हाला, 7 लवंगा फुलवाल्या
7 लवंगा घेतल्यानंतर घरातून चारी बाजूला तुम्हाला फिरवायच्यात. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम म्हणून. आणि एक वाटी घ्या, त्या वाटीमध्ये 7 लवंगा टाका आणि त्या मारुती रायांच्या समोर तुम्हाला तिथं ठेवायच्यात. ठेवल्यानंतर तिथं बसून मारुती रायांची जिथं पूजा मांडली तिथं बसून तुम्हाला फक्त 7 वेळा तुम्हाला हनुमान चालीसाचं पठण करायचं तिथं बसून. बघा, किती मागचे प्रॉब्लेम असो, कितीही बाधा असो, कितीही रोग असो, कितीही आर्थिक परेशानी असो, त्यातून मार्ग मिळायला सुरुवात होईल. तुम्हाला कळणार नाहीये की पुढून कुठून तुम्हाला मदत येते. नक्की मारुती रायांच्या कृपेने तुम्हाला मदत भेटेल. मारुती राया तुमचं सर्व संकटातून संरक्षण करतील. आता तुम्ही 7 वेळा हनुमान चालीसाचं पठण केल्यानंतर ज्या 7 लवंगा आहेत त्या 7 लवंगा तुम्हाला घ्यायच्यात. घेतल्यानंतर एक डिश घ्या, त्या डिश मध्ये 7 लवंगा टाका. 3 कापूर घ्या, 3 कापूर त्याच्यामध्ये टाका. 2 चमचे तूप टाका आणि त्या प्रज्वलित करा. त्या प्रज्वलित केल्यानंतर मारुती रायांच्या फोटोच्या समोर तिथं तुम्ही ठेवा. ठेवल्यानंतर हात जोडून एक कळकळीची विनंती करा. हे महाबली, हे महावीरा, मी तुमचा दास आहे. हे हनुमंता, मी तुला पूर्णपणे शरण आलोय. भगवंता, माझ्या जीवनामध्ये काय प्रॉब्लेम चाललेत हे भगवंता मला समजत नाहीये. हे मारुती राया, या संकटातून मला बाहेर काढ. माझं प्रारब्ध खराब आहे का माझी वेळ खराब आहे मला माहित नाहीये. शत्रू काय डाव आखतात का किंवा शत्रू माझ्यावर काय तंत्र साधना करतात का हेही मला माहित नाहीये. ते तुला माहित आहे. तुझं तू बघ. मी तुला शरण आलोय. मला सर्व बाधातून, सर्व रोगातून, सर्व संकटातून, सर्व आर्थिक प्रॉब्लेम मधून हे मारुती राया बाहेर काढा. फक्त एवढी कळकळीची विनंती मारुती रायांना करायची. आता तुमचा प्रॉब्लेम जर खूप असा मेजर आहे, खूप असा मोठा आहे, तर एक छोटस काम करायचं. एक तुम्हाला मी मारुती रायांना शपथ घालायची शिकवतो. पण ही शपथ ज्याला खरंच प्रॉब्लेम आहे त्याने घाला, अन्यथा कुणी घालू नका. थोडासा तुमचा काहीतरी प्रॉब्लेम आहे त्यासाठी तुम्ही अजिबात शपथ मारुतींना घालू नका. फक्त मारुती रायांना म्हणायचं, तुम्हाला रामरायाची शपथ, तुम्हाला रामरायाची शपथ. माझ्या जीवनामध्ये या गोष्टी चाललेल्या आहेत, हे संकट माझ्या जीवनामध्ये आहे. मारुती राया, तुम्हाला रामरायांची शपथ. तुम्ही माझ्यासाठी धावून या. तुम्ही मारुती राया भगवान श्रीरामांच्या संकटात धावून गेलेला होता. तुम्ही असुरांचा वध केलेला होता. असुरी शक्तींना तुम्ही शासन दिलेलं होतं. भगवंता तुमचा दास आहे आणि या दासावर तुम्ही कृपा केली पाहिजे. जर तुम्ही कृपा नाही केली तर तुमच्या रामरायाला या जगामध्ये कोण मानणार. हे भगवंता धावा. मारुती राया धावा. मारुती राया धावा. फक्त एवढी छोटीशी एक शपथ तुम्हाला सांगितलेली आहे, एक प्रकारे विनंती आहे. जर मेजर प्रॉब्लेम असला तरच बोला आणि करून पहा. नवीन कुणी असेल चॅनलला सबस्क्राईब करा. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.